सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला प्रकरणी सोलापूर शहर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असल्याची माहिती सोलापूर शहर पोलीस उपायुक्तांनी प्रसिद्ध माध्यमाद्वारे दिली आहे। दिनांक 17/3/2024 रोजी रात्री 8:30 वाजच्या सुमारास MIDC पोलीस ठाणे हद्दीत विष्णुनगर कोशम्मा मंदिरासमोरील दशरथ रामदास साई यांच्या किराणा दुकानामध्ये कोल्ड्रिंक्स उधार न दिल्याचं वैयक्तिक कारणाहून 8 ते 10 इसमांनी मिळून दुकानदार दशरथ साई यांना लोखंडी रॉड, लाकडी बांबू व दगडाने मारहाण केली आहे। त्या अनुषंगानं फिर्यादी दशरथ साई यांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधित आरोपी विरुद्ध MIDC पोलीस ठाणे दिनांक 18/3/2024 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यामध्ये निष्पन्न असलेल्या 10 आरोपींपैकी 4 आरोपींवर अटकेची कायदेशीर कारवाई करण्यात आली असून उर्वरित 6 आरोपींचा शोध घेण्याची प्रक्रिया चालू आहे। तथापि सदरील घटनेत शहरातील काही तरुणांनी वेगळी जातीय धार्मिक गुन्ह्याचं वळण देऊन त्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून दोन समाजामध्ये जातीय धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यावरून सदरील आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणारे विजय क्षीरसागर, श्रीनिवास सारंगी व सदरील आक्षेपार्ह व्हिडिओ तयार व मिक्सिंग करणाऱ्या स्टुडिओ चालकाविरुद्ध MIDC पोलीस ठाणेस कलम 505/234 याप्रमाणे 20/3/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया चालू आहे। तर याद्वारे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की समाजामध्ये धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण होईल असे अक्षरपाह मजकूर, चित्र अथवा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करू नये। तसेच कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असे कोणत्याही व्यक्तीविषयी, जाती धर्माविषयी, राष्ट्रपुरुषांविषयी अथवा देवी देवतांविषयी कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य करू नये असे आवाहन सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय यांच्यातर्फे करण्यात आले आहे।